नमस्कार मंडळी, अरुणाच्या किचनमध्ये म्हणजेच अरुणा रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपल्याला बनवायचं एकदम झटपटीत झणझणीत असं चिकन ग्रेव्ही मसाला. चिकन ग्रेव्ही मसाला म्हणजे आपण एकदमच ग्रेव्ही नाही बनवणार आहोत, अगदी लठ्ठपीठ, जास्त पातळ रस्सा पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही, थोडंसं असं पातळसर बनवणार आहे. तर बघा, मी एक रेसिपी टाकलेली याच्या अगोदर, चिकन काळा मसाला, काळ्या मसाल्याचं रस्सा चिकन टाकलेलं आहे. तर तुम्ही लिंकवर जाऊन पाहू शकता. आणि आज आपल्याला बनवायचं आहे ग्रेव्ही मसाला. ग्रेव्ही म्हणजे असं लठ्ठपीठ चिकन ग्रेव्ही मसाला आपल्याला बनवायचं. तर चला, त्या साहित्य आपल्याला काय काय साहित्य लागते ते बघूयात आपण. तरी ते आपल्याला काय काय साहित्य लागायचं चिकनसाठी बघा, कारण आपल्याला ग्रेव्ही करायची आज. मी पहिला व्हिडिओ टाकलेला आहे बघा, एक काळ्या रश्श्यातलं चिकन. तर तुम्ही लिंकमध्ये जाऊन बघू शकता. आणि इथे बघा, मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे. त्यासाठी थोडंसं खोबरं घेतलं आहे, थोडी कोथिंबीर घेतली, पुदिन्याची पानं घेतल्यात, 1-2 इंच अद्रक घेतलं आहे, लसूण घेतला आहे, एकच टोमॅटो घेतला आहे आणि छोटे छोटे 3 कांदे घेतलेत. आणि आपल्याला मसाले काय काय लागणार आहेत तर मसाले आपण टाकताना बघूयात. तरी ते बघा, आपण चिकन मॅरिनेट करून घेऊ. त्याला बघा आपण टाकू हळद, मी इथे टाकते 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 छोटा चमचा बेडगी मिरची पावडर, ते आपल्याला फक्त कलरसाठी वापरायची. 1 चमचा आपला घरगुती मसाला, आणि 2 चमचे धना पावडर. आता टाकूयात आपण चवीनुसार मीठ. आणि त्यानंतर आपण हे अद्रक, लसूण, खोबरं, पुदिना आणि कोथिंबीरीचं वाटण केलेलं आहे, ते वाटण पण त्यात टाकायचे. आणि आपण सगळ्यात शेवटी इथे चिकन मसाला टाकतोय. हे 1 ते 1.5 तास आपण असंच ठेवून देऊयात. आता इथे बघा, आपण कढई तापायला ठेवली, तेल टाकून घेऊ 2 चमचे. तर इथे बघा, आपण 1 ते 1.5 तास असं मॅरिनेट होऊन दिले बघा चिकन. आणि इथे बघा, मी एकदम बारीक कांदा कापून घेतला आहे, टोमॅटो पण घेतला आहे कापून. तर आता आपण कढई तापत ठेवूयात. तरी ते आपण तेल आपलं तापलं आहे बघा, तेल टाकले. आता आपण कांदा टाकून घेऊया. इथे बघा, आपला कांदा छान परतला आहे. आता आपण टोमॅटो टाकू आणि झाकण ठेवून पूर्ण मऊ होऊ द्यायचं आपल्याला टोमॅटो. आपला कांदा टोमॅटो मस्त परतला आहे. आता आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन हे टाकूया. आपण सगळं मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवायचं आहे बघा. याच्यावर लगेच पाणी टाकायचं नाही, याला पूर्ण परतून द्यायचं, तेल सुटेपर्यंत चांगलं परतवायचं. झाकण 5 मिनिट आपण झाकण ठेवायचं.
मस्त परतलं आहे आपलं चिकन. आणि चिकनला शिजायला काही जास्त वेळ लागत नाही बघा. आता आपण ते मसाल्याचं पाणी वगैरे ते टाकतो. तर इथे बघा आपला मस्त असा चिकन ग्रेव्ही मसाला रेडी झालेला आहे. मस्त असा वास येतोय. आपण त्यावर टाकूयात कोथिंबीर. तर बघा इथे असा आपला चिकन ग्रेव्ही मसाला झाला आहे. तर आपली ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला कळवा की आपलं चिकन ग्रेव्ही मसाला कसा झाला आहे ते. आणि एकदम साधा सोपा करायला झटपट होतो. तर कशी वाटली रेसिपी नक्की कळवा. आणि नवीन असेल तर आपल्याला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि असंच सहकार्य तुमचं हमेशा मला लाभू द्या. धन्यवाद.